मी आज आलोय अलिबाग जवळ. पेण सगळ्यांना माहिती आहे तसं की पेणचे प्रसिद्ध गणपती आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर मी आज एका प्रोजेक्टवरती आलोय. हा जो मागचा प्रोजेक्ट बघताय ना तुम्ही, हा पेण मधला प्रोजेक्ट आहे आणि माझ्यासोबत आता आहे आदित्य साठे, म्हणजे खरे शिल्पकार ह्या प्रोजेक्टचे आहे. आता मी यांना मुद्दामून व्हिडिओमध्ये काय घेतलं माहिती आहे का, यांनी हा प्रोजेक्ट जो भन्नाट केलाय ना, त्यासाठी मी त्यांनाच आपण विचारू. मी आदित्य, थँक्यू मला इथं येस. बोलवल्याबद्दल सर्वप्रथम. आणि हा जो तुम्ही प्रोजेक्ट केला ना, अप्रतिम. कशी काय कल्पना सुचली, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे कशा काय, म्हणजे काय थिंकिंग तुम्ही केलं की पेन मध्ये आपण असा एक सुंदर प्रोजेक्ट करावा? एक सिंपल कल्पना आहे याच्या मागची. हा. बाबा मला नेहमी बोलतात हम्म. की आपण जे बिल्डिंग मध्ये प्रोजेक्ट करतो हा. त्याच्यात आपल्याला जे आवडेल हा. ते आपल्याला करायचं आहे. अच्छा. बाकी दुसरा काही ऑप्शन नाही त्याच्यात. अच्छा. याच्यात फक्त मला जे आवडतं, हा. हा. बाबांना जे आवडतं हा. तेच हा. आम्ही केलेलं आहे. बरं. आणि तुमच्या समोर सगळं आहे. बरं, प्रोजेक्टचं काय डिटेल्स सांगशील का? म्हणजे आपल्याकडे काय काय अम्युनिटीज आपण सगळं बघतोच आहे, काय काय केलंय ते. प्रोजेक्ट बद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे मी तर सांगणारच आहे, पण तुमच्या तोंडून थोडं ऐकूया. आपल्याकडे 1 BHK, 2 BHK, 3 BHK 3 ऑप्शन आहेत. ओके. आणि हा. मेन ह्याच्या मागे आपण मोकळेपणा ही सगळ्यात मोठी अम्युनिटी आहे. बर. राईट फ्रॉम तुम्ही आत आलात, हा. सगळी आपली साईड मार्जिन खूप ह्यूज आहे. बरोबर. बिल्डिंगच्या आतमध्ये पॅसेजेस खूप ह्यूज आहेत. बर. सगळ्या फ्लॅटना, सगळ्या रूमना बाल्कनी दिलेत आपण. बाल्कनी दिले हो, आपण बघतोय येस. प्रत्येक रूमला बाल्कनी ठेवलेली आहे. आपण मोकळेपणा हे सगळ्यात मोठी अम्युनिटी दिली आहे. क्या बात आहे, क्या बात. बरं, आपल्याकडे ह्याच्यामध्ये 1 बेडरूम, 2 बेडरूम, 3 बेडरूम सर्व अवेलेबल आहे. हो. आणि प्राइसिंग आपली कशी आहे, म्हणजे अफोर्डेबल आहे प्राइसिंग? प्राइसिंग आपली एकदम अफोर्डेबल आहे आता. हा. आपले 1 BHK चालू होतात 30 लाखापासून बर. क्या बात. आणि 2 BHK चालू होतात 40 लाखापासून. अरे वा, क्या बात आहे. आणि हे जे मागचं तुम्ही केलंय ना, म्हणजे असं मला वाटलं की मी कुठेतरी परदेशातल्या प्रोजेक्ट मध्ये आलोय. म्हणजे ही रोमन थीम तुम्ही ऍक्च्युली केलेली आहे. येस, येस, पण येस. काय सुंदर केली हो. म्हणजे हे समोर बँक्वेट हॉल आहे आणि वरती जिम देखील तुम्हाला दाखवतो, अप्रतिम केली. पण ही कन्सेप्ट कोणाची आहे जिमची, आणि इतकं सुंदर बँक्वेट हॉलची थीम कोण आहे? कन्सेप्ट कशी तुम्ही केली? कन्सेप्ट एक रिसॉर्ट थीम आहे सगळी. हा. तुम्ही आलात, काही तुम्हाला फंक्शन करायचं असेल, खालती बँक्वेट हॉल आहे, हा. वरती दररोजचं जिम तर नक्की करायचंय, बर- स्विमिंग पूल आहेच, बरोबर आहे. डायरेक्ट उडी मारायची. तसंच क्रिकेट खेळायला आहे. आपण क्रिकेट प्रेमी क्रिकेट. आहोत सगळे. बरोबर बरोबर. क्रिकेट तर पाहिजेच. त्यांनी सगळ्या अम्युनिटीज आहेत. समोर मला क्रिकेटचं ग्राउंड देखील दिसतंय. क्रिकेट टर्फ देखील आपण केलंय प्रोजेक्ट मध्ये का हे? हो. हा. म्हणजे तुम्ही जी ही कन्सेप्ट केली आहे थोडक्यात, की लोकांनी इथे नुसतं फ्लॅट घ्यायचं नाही, तर तुम्हाला इथं फ्लॅट घेतल्यानंतर तुम्हाला रिसॉर्टचं पण फील आलं पाहिजे, नक्की आहे का नाही? नक्की. म्हणजे शक्यतो आपला बाहेर जो आहे, शक्यतो म्हणजे नॉर्मली आता मुंबई पुण्यातला बाहेर असतो किंवा इथलं लोकल देखील असू शकतो. म्हणजे तुम्ही त्यांना डोक्यात ठेवून ही थीम केलेली आहे की इथे नुसतं फ्लॅट घेऊ नका, हे रिसॉर्टचं फील देखील तुम्हाला आलं पाहिजे. नक्की. म्हणजे मला खूप तुमचा प्रोजेक्ट आवडला. बरं, मला एक फक्त प्रश्न होता की आता आपण बऱ्याचशा लोकांना आवाहन करतो की तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करा, ह्यातनं आपल्याला रेंटल इन्कम कितपत मिळू शकतो? आपल्याला जवळजवळ 13% मिनिमम रेंटल इन्कम आहे याच्यात. काय म्हणताय? म्हणजे So, समजा 1 बेडरूमचा जर का आपण इथे समजा फ्लॅट घेतला 30 लाखाचा, तर ऍव्हरेज 1 बेडरूमला किती रेंटल आपल्याला येतं? 1 बेडरूमला 13 ते 14 हजार रुपये भाडं मिळतंय. क्या बात आहे. आणि हे पेनपेक्षा सगळ्यात जास्ती मिळते पेनमध्ये. म्हणजे आता ह्या प्रोजेक्ट मध्ये आपण फ्लॅट घेतोय म्हटल्यावर तिथं उलट जास्त मिळायला पाहिजे का, हे तुम्ही ऍव्हरेज सांगता इथं? हे आपल्या प्रोजेक्ट मध्ये जास्ती मिळतं अच्छा, इथे नॉर्मल जास्त. मग पेनपेक्षा. साहजिक आहे, तुम्ही आता एवढ्या सगळ्या अम्युनिटी मध्ये आपण जेव्हा फ्लॅट घेणार, साहजिक इथं रेंट देखील जास्त मिळणार. म्हणजे ऍडव्हान्टेज बघा आपल्याला असा आहे की इथं रेंटल इन्कम देखील मिळणार आहे. तर आदित्य, प्रोजेक्ट तर जाम भन्नाट केलेलं आहे, मला मनापासून आवडलेलं आहे. फक्त काही प्लस पॉईंट जर काही सांगायचे असतील आपल्या प्रोजेक्टच्या आसपासचे, तर 2 मिनिटात सांगा. म्हणजे लोकांना पण कळलं पाहिजे की इथं फ्लॅट घेण्याचे फायदे काय, आजूबाजूला काय काय डेव्हलपमेंट्स आहेत, तेवढं फक्त काय मला माहिती द्या फक्त, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला द्या माहिती. मेन पेन हे आता जगाच्या मॅप वरती आलेलं आहे. हम्म. डिसेंबर मध्ये रायगड पेन ग्रोथ सेंटरचे लॉन्च झालंय. ओके. त्याच्यानंतर पेन मध्ये आता मोठी स्मार्ट सिटी होते. ओके. आणि मी ऐकलंय मुंबई 3.0 पण आता मुंबई 3.0 चा नक्कीच भाग आहे हा. हा हा हा. आणि सेकंड BKC होणार आहे आता पेनला. अच्छा, सेकंड बीकेसी पेन मध्ये होते? हो. क्या बात आहे. तर पेन त्या ह्यानी एकदम आता इन्व्हेस्टर मार्केट झालेलं आहे सगळं. ओके. प्लस अटल सेतू आलाय, विरार अलिबाग कॉरिडॉर येणार आहे.
विरार अलिबाग कॉरिडॉरचं मला एक थोडं डिटेल सांगा. मी ऐकलंय फक्त. मग त्याचा कसा रूट असणार आहे विरार अलिबाग कॉरिडॉर? विरार अलिबाग कॉरिडॉर विरार पासून चालू होईल. हा. मग तो ठाण्याच्या मागून डोंबिवली करत असा पळसप्यापर्यंत येईल. ओके. पळसप्याला आपला नवी मुंबई एअरपोर्टला जॉईन करेल. ओके. आणि तिकडनं चिर्ले वगैरे करत पेणला येईल. अच्छा, पेनला पर्यंत तर येणार आहे का? आता रिसेंटली फेज 1 लॉन्च झालेला आहे. ओके. फेज 1 पेणच्या बाजूला बळवली म्हणून गाव आहे, ओके. तिथपर्यंत येणार आहे. ओके. त्याच्यानंतर तो अलिबागला नक्कीच पुढे जाणार आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये मेट्रो पण येणार आहे. अच्छा, मेट्रो पण येणार तो आहे. पेणला मेट्रो कनेक्टिव्हिटी लवकरच मिळते. क्या बात आहे. अटल सेतू आपला जवळ आहे इथे. हो. नंतर पालीचा गणपती जवळ आहे. मुंबई गोवा हायवे जवळ आहे. आणि मी आता व्हिडिओमध्ये मगाशी एका सांगितलं की मी ऍक्च्युली राहणारा मूळचा बेलापूर सीबीडी मधला आहे. 25 वर्षापूर्वी सीबीडी बेलापूर म्हणजे अक्षरशः कोकणी गाव जसं असतं ना तसं गाव होतं. पण आज काय त्याचा परिसर कायापालट झालाय. सीबीडी बेलापूर म्हणजे ओळखू येत नाही. म्हणजे साहजिकच मुंबई 3 झाल्यानंतर हा परिसर त्याच्यापेक्षा जास्त डेव्हलप होणार आहे. म्हणजे नक्कीच डेव्हलप होणार आणि अजून फास्ट डेव्हलपमेंट होणार आहे. हा, म्हणजे तेव्हाच्या डेव्हलपमेंटपेक्षा साहजिक आता डेव्हलपमेंट फास्ट होणार. तर मित्रांनो, फ्लॅट बुक करायला विसरू नका. आदित्यचा नंबर देतोय, डायरेक्ट फोन करा. येताना चेकबुक घेऊन या. एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, बरोबर ना? नक्की यायचंय सगळ्यांनी. मी आहे इकडेच. हा, चलो, थँक्यू आदित्य. थँक्यू चलो. सो मच. येस, बाय.